त्याबद्दल सर्वप्रथम सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. खरं सांगायचं जर झालं तर शाळेत असताना खूप काही भाषणं वगैरे केलेली आहेत. असं आता बोलण्याची काही जास्त बोललेलं नाही. आज बोलण्याची थोडी संधी मिळालेली आहे, तर 2 शब्दातच माझं मी थोडक्यातच मनोगत व्यक्त करतो. माझे ज्येष्ठ बंधू, थोरले बंधू, त्यांच्यामुळंच आज मी ह्या पायरीवर, या स्टेजवर उभा आहे. त्यांनी एक नाही 5 घरं उभे केलेले आहेत. स्वतःचं घर परिपूर्णरित्या सांभाळून माझ्या 2 तारीखे बसलेले आहेत. त्याच्यानंतर आज मी सुद्धा माझ्या परीने खूपच म्हणजे माझ्यामध्ये मी खूप मोठ्या पदावर आहे असं मला वाटते आणि प्रगतीपथावरच आहे. सर्वप्रथम मी जेव्हा सेवेमध्ये पदार्पण केलं तेव्हा मी त्याच्यासोबतच राहिलो आणि ती मेहरबानीसुद्धा त्याचीच आहे. शिक्षण घेतलं, पण पुढची पायरी मला माझ्या मोठ्या बंधूंनी दाखवलेली आहे आणि मला त्या गोष्टीचा परिपूर्ण अभिमान आहे. आज सेवेमध्ये 34 वर्ष सेवा पूर्ण केलेली आहे परिपूर्णरित्या. काही कुठल्याही प्रकारचा कलंक, कुठल्याही प्रकारचा दाग न लागता परिपूर्णरित्या सेवा त्यांनी पार पाडलेली आहे. आता त्यांच्या पायरीवर, त्यांच्याप्रमाणे, त्यांच्या वाटचालीवर राहून आम्हालासुद्धा आमची काही उरलेली सेवा आहे ती परिपूर्णरित्या बजावण्यासाठी त्यांच्या आशीर्वादाची मलासुद्धा गरजच आहे. आज ते सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांनी खूपच मेहनत केलेली आहे. तर आता पुढचं आयुष्य त्यांनी खूपच चांगल्या पद्धतीने, आनंदाने आणि एकदम भरभराटीने त्यांचं जीवन त्यांनी परिपूर्णरित्या आनंदमय जगू द्या. आणि सर्वप्रथम महत्त्वाचा वाटा म्हणजे माझे मोठे बाबा, आई यांचा मोलाचा वाटा असल्यामुळेच आज ही राऊत फॅमिली चांगल्या पद्धतीने म्हणजे टिकून दिसल्यासारखे वाटते.